औषध नाही त्याच्यावर, त्याचं एकच औषध आहे, त्याला म्हणतात ते वैष्णव संप्रदाय केलेला सर्व मेळ लावलेला आणि हा अखंड आहे नाम सप्ताह. या सप्त्यामध्येच मन शुद्ध होते, या सप्त्यामध्ये मन स्थिर होते. ती महाराज म्हणले का आता कोटी धावी म्हणा तुमचे चरण देखील. एकदा भगवंताचं चरण पाहिलं रे पाहिलं, पण कसं पाहिलं, जसं महादेवाने जाऊन पांडुरंगाचे चरण पाहिलं, डोक्यावर घेतलं, तसं आपलं भजन पाहिजे. आपलं भजन कसं, आज की भजन किसके चहा पिकी फिसकी. आजचे भजन कसे आहेत, चहा करीपर्यंत भजन, चहा झाला की संपलं, ज्ञान देतो घरामध्ये, है की नाही? तसं नाही. भजन कसं पाहिजे, प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती, अर्थाविनं मोती वाचणे काय. अर्थाविनं पोथी वाचून काय, अर्थ पाहिजे, कळायला पाहिजे. अर्थाशिव काय कळत नाही. आपण उगाच भजन नाना प्रकारचं राग गायला लागलो आणि काय गायचं आपल्या काळात स्पष्टपणे झालं. स्पष्ट शब्द पाहिजेत की जेणेकरून हृदयावर पडले पाहिजे, आणि हृदयावर शब्द पडले ते हृदयामध्ये रुततात, आणि मग ते हृदयावर त्याचं झालं विश्लेषण झालं, त्याच्यावर पडले जाऊन की त्या हृदयामध्ये ते काय सामावले जातात, आणि त्याला मग ज्ञान प्राप्ती होते. विठाला म्हणून प्रत्येक संत प्रत्येक जातीमध्ये जन्माला येतात हे सांगायचं आपल्याला. आणि म्हणून जातीमध्ये नाही, जी कोणी इथं जात आणल, महाराज त्याला बरेच संत सेवा देतात. म्हणून जातीपातीचं या ठिकाणी परमार्थ नको आहे. जे ज्ञानी असेल कुठल्याही समाजाचा असो, मातंग ऋषी बघा तुम्ही, मातंग समाजाचे आहे का नाही, सबरीचा उद्धार केला. मातंग ऋषीला भेट द्यायला रामचंद्र प्रभूची, पण त्यानं सांगितलं की तुला मातर माझ्या प्रभूची भेट होणार. शबरीनं सेवा केली, म्हणली कशासाठी एवढी सेवा करतोस. महाराज म्हणली तुमच्या पायावर माझा विश्वास आहे, आणि तुमच्या पायाच्या आशीर्वादानं, तुमच्या पायाच्या सेवेमुळं मला रामचंद्र प्रभू म्हणले बाई एक दिवस तुला दर्शन होणार म्हणले. अंतःसमाजात रडू लागले. म्हणले महाराज तुम्ही रडता कशासाठी. बाई म्हणले मी यासाठी रडतो, मी मरतो म्हणून रडत नाही, मरण आणि जन्म तर आहेत याच्यासाठी रडत नाही. मग मी इतके वर्ष सेवा केली, पण मला रामचंद्र प्रभू दर्शन झालं नाही, पण तुला मात्र दर्शन व्हायला निश्चित मला असं वाटतं की माझ्या समोर तुला झाला समोर झाला. म्हणून विश्वास ठेवला, आणि ते रस्ते सारखे झाडू लागले शबरी. खरोखरच तिला रामचंद्र प्रभू दर्शन झालं. तसंच निश्चय पाहिजे, तसा परमार्थ पाहिजे, आणि परमार्थ निश्चयाने केला की त्याचं फळ आल्याशिवाय राहत नाही. विठाला परमार्थ कसा पाहिजे की निश्चळ, विषम है की नाही, विषम नको, सम पाहिजे है का नाही. विषम जेव्हा पुढे निघालं म्हणजे विषम म्हणजे भेद, विषम म्हणजे दुसरं काही नाही, विषम म्हणजे भेद. आणि भेद निरसून म्हणले, भेद निसला एक नाम हरी द्वितीय नाम दुरी अवधे तू कुसरी हरी पडत आहे ना. म्हणजे भेद संपला की मग आता भेद संपला की भगवंतच आपण नाही, हो का, आपण नाही.